सर्वसामान्यांचे हक्काचे घरकुलाचे स्वप्न साकारणार पहिल्या टप्प्यात 432 घरकुलांचा प्रकल्प। इचलकरंजीतील सर्वसामान्य नागरिक व यंत्रमाग कामगारांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सांगली नाका टाकवडे रोड परिसरात पहिल्या टप्प्यात 432 घरकुलांचा प्रकल्प साकारला जात असल्याची माहिती माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली। राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। या प्रकल्पाची माहिती स्लाइड शोद्वारे देताना दिनेश रोकडे यांनी घरकुलांची रचना, सुविधा व लाभार्थी पात्रतेबाबत मार्गदर्शन केले। माजी मंत्री आवाडे यांनी इचलकरंजी ही कामगारांची नगरी असून अनेक कुटुंबांकडे स्वतःचे घर नसल्याने त्यांच्या स्वप्नातील घरकुल साकारण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले। केंद्र शासनाकडून 1.50 लाख व राज्य शासनाकडून 1 लाख अशी एकूण 2.5 लाखांची सबसिडी मिळणार असून बांधकाम कामगारांसाठी अतिरिक्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी 9 लाख किमतीच्या 325 स्क्वेअर फूट घरकुलासाठी लाभार्थ्याला 1 लाख रुपये भरावे लागतील, तर उर्वरित 8 लाखांचे कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती दिली। आमदार राहुल आवाडे यांनी शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही दिली।